हाय एव्हरीवन, पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे। जसं की आपण ठरवलं होतं 5 एप्रिलपासून आपल्याला लाईव्ह फ्री क्लास घ्यायचा आहे। हा क्लासचं म्हणजे असं होतं की जे बेसिक नॉलेज आहे ते तुमच्याकडे आलं पाहिजे ब्लाऊजचं। तर भरपूर जणांनी म्हणजे ॲपवरती पण घेऊन बघितला, सगळ्यांचे तेच आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे। यूट्यूबला पण आपण लाईव्ह घेतलं, यूट्यूबला पण तेच प्रॉब्लेम आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर नाही आहे। सो रेकॉर्डेड व्हिडिओ रोज 3 वाजेला अपलोड होतील 8 दिवसापर्यंत, जे आपलं बेसिक सिलेबस आहे। तर आता रेकॉर्डेड व्हिडिओ आधीचा जो आपला पहिल्या दिवसाचा क्लास झाला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मटेरियलबद्दल शिकवलं होतं, आता आहे क्लासचा आपला दुसरा दिवस। ऑडिओ व्हिडिओ क्लिअर नसल्यामुळे आपण तो क्लास बंद केला आणि रोज 3 वाजेला तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ येत जातील। काही क्वेश्चन असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकतात, ओके, रेकॉर्डेड व्हिडिओ बघून। तर चला आता आपण सगळ्यात आधी बॉडी मेजरमेंट बघणार आहोत। तर बॉडी मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यावं लागतं शोल्डरचं माप। शोल्डरचं माप कसं घेणार, तर तुम्हाला हे दोन, इथला शोल्डर बोन आणि या शोल्डर बोन, दोन्ही बोनमधलं मेजरमेंट घ्यावं लागतं। तर सगळ्यात आधी आता आपण मेजरमेंट घेऊत बघा, ह्या बोनपर्यंत तर ह्या बोनपर्यंत। तर तुम्ही बघू शकतात माझं शोल्डर किती आलं, मग 14 इंच मला शोल्डर मिळालं। एक आहे शोल्डरचं मेजरमेंट। दुसरं मेजरमेंट असेल ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची उंची घेताना मेजरमेंट टेप ह्या शोल्डरच्या सेंटरमध्ये ठेवायचा। छातीच्या उभार भागावरून तुम्हाला इथून उंची मोजायची आहे की उंची किती येते, तुम्हाला उंची किती लागते चेक करा। तो उंची कधी आपल्या छातीपेक्षा 2 ते 2.5 इंच खाली असली पाहिजे। तर तुम्ही बघू शकतात मला 14.5 इंच उंची हवी आहे। तर ही काय झाली ब्लाऊजची उंची, छातीपेक्षा 2 ते 2.5 इंच खाली। इथून आता आपल्याला नेक मोजायचा आहे। मग नेक आपण चेक करूयात। तर मला इथंपर्यंत नेक लागतो। तर बघा इकडे जर मी बघितलं किती येतोय, मग 7.5 इंच। कधीही नेकची उंची अशी मोजायची आहे, क्लिअर। आता आपल्याला शोल्डर पासून टक्सची उंची मोजायची आहे, ज्याला शोल्डर टू अपेक्स म्हणतात। तर शोल्डर पासून टक्सची उंची आहे 10 इंच। आता अपेक्स टू अपेक्स म्हणजे टक्सची रुंदी, हे सगळं आपण कटिंग करताना हे पॉइंट्स क्लिअर होतील। एवढे मेजरमेंट्स तुम्हाला घेऊन ठेवायचे आहेत। इथून तर इथपर्यंत जर आपण चेक केलं किती झालं, 7 इंच टक्सची रुंदी मिळाली, ह्या सेंटर पॉइंट पासून तर ह्या सेंटर पॉइंट पर्यंत। त्यानंतर आहे आपलं कमरेचं मेजरमेंट। तर तुम्ही बघू शकतात हे कमरेचं मेजरमेंट, जिथून आपण उंची घेतली तिथूनच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर इथून मी चेक केलं किती मिळालं मला, 25 इंच। कमरेचं मेजरमेंट 25 इंच, तुमचं जे काही असेल ते, ओके, सेम पद्धतीने। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला इथून बाहीची उंची। बाहीची उंची इथून तुम्ही शोल्डर बोन पासून मेजरमेंट टेप ठेवायचा, हात सरळ घ्या, अशा पद्धतीने टेप पकडा। तुम्हाला जिथं पण जेवढी पण उंची हवी असेल तेवढी उंची तुम्ही घ्या, क्लिअर आहे। त्यानंतर जिथून आपण उंची टाकलेली आहे तिथूनच आपल्याला त्याचा राऊंड मोजायचा, ज्याला तुम्ही दंडघेर म्हणतात आणि बॉटम राऊंड म्हणतात, जे पण म्हणत असतील तो राऊंड आपल्याला मोजून घ्यायचा आहे। किती मिळाला, मग 9 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजमध्ये लागण्यासाठी एवढे मेजरमेंट्स आहेत शोल्डर, ओके। आता राहिली आपली छातीची साईज कशी मोजणार, चेस्ट राऊंड मोजूयात। चेस्ट राऊंड मोजण्यासाठी सगळ्यांना इथून मेजरमेंट टेप ठेवायचा आहे आणि इथून छातीवरून मोजायचं, ओके। तर बघा तुम्हाला दिसतंय मला किती मिळालं, 31 इंच मला छातीची साईज मिळाली। प्रत्येकाने असा चेस्ट राऊंड मोजायचा आहे, क्लिअर झालं तुम्हा सगळ्यांना। अशा गोल राऊंडमध्ये तुम्हाला छातीची साईज मोजायची आहे। मग तुम्हाला कळलं छातीची साईज, कमरेची साईज, ब्लाऊजची उंची, शोल्डर, गळा उंची, बाहीची उंची, बाहीचा जो राऊंड आहे तो राऊंड, शोल्डर पासून तर टक्सची उंची आणि टक्सची रुंदी, एवढे मेजरमेंट्स आपल्याला सर्व ब्लाऊजमध्ये लागणार आहे। सो बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं तुम्हाला क्लिअर झालं। सो चला आता आपण ब्लाऊज किती प्रकारचे आहेत, कसे कसे असतात ते आता आपण बघून घेणार। ऑडिओ व्हिडिओ क्लिअर नव्हता, त्यामुळे आपण रेकॉर्डेड सेशन मी रोज ॲड करणार आहे। सो काही डाऊट असतील किंवा काही पॉईंट समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। चला आता आपण बघूयात की आपले ब्लाऊज कोणते कोणते असणार आहेत आणि कसे असणार आहेत। तर चला आता आपण ब्लाऊजचे टाईप्स म्हणजे प्रकार किती आहेत, किती टाईप्सचे ब्लाऊज असतात। सो बघा आता मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की 4 प्रकारचे ब्लाऊज आहेत। मग आता हे 4 प्रकारचे ब्लाऊज कोणते, प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज आणि 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज। मग आता याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट काय दिसतोय, प्रिन्स कट मुंड्याच्या साईडने जॉईन झाला आहे, कटोरी गड्याच्या साईडने जॉईन होते,
जो 4 टक्स असतो त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीचे टक्स असतात आणि जो 3 पीस प्रिन्स कट असतो त्याला खाली क्रॉस पट्टी असते आणि अर्ध्यापासून वरती त्याला प्रिन्स कटचा शेप असतो, तोही मुंड्यापासून जॉईन होतो. चला तर आता आपला जो पहिला ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा प्रिन्स कट ब्लाऊज, जसं की तुम्हाला इथं डायग्राममध्ये शो होत असेल सेम. इथून बघा जॉईन झालेला आहे, स्टिच दिसते का? हे बघा मुंड्यापासून जॉईन झाला आहे. हा कोणता ब्लाऊज झाला? प्रिन्स कट. दुसरा ब्लाऊज आहे आपला कटोरी ब्लाऊज. ओके, तर बघू शकतात कटोरी आपली कुठून जॉईन झालेली आहे? नेक साईडने. तर बघा इथं सुद्धा हा कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न तुम्ही बघा सेम. इथून बघा गड्याच्या साईडने कटोरी जॉईन झाली आणि खाली क्रॉस पट्टी. हा झाला आपला कटोरी पॅटर्न. आता राहिला आपला तिसरा पॅटर्न. तर तिसरा पॅटर्न कोणता असेल? आपला 4 टक्स ब्लाऊजचा पॅटर्न. तर तुम्हाला बघा जसं की इथं डायग्राममध्ये 4 टक्स दिसत आहेत. ओके, बघा हे 4 टक्स, सेम 4 टक्स तुम्हाला या ब्लाऊजमध्ये दिसतील. बघू शकतात खाली क्रॉस पट्टी. हा पहिला टक्स, दुसरा टक्स, तिसरा टक्स आणि चौथा टक्स. आणि जो 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तो प्रिन्स कट सेम असेल, फक्त त्याला खाली क्रॉस पट्टी किंवा बेल्ट तुम्ही म्हणू शकता ते येणार आहे. सो आता हे सर्व जी ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची जी डायग्राम असते, चला तर ती डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जेव्हा केव्हा तुम्ही हे जे ब्लाऊज रेडी करतात तर या ब्लाऊज रेडी करण्यासाठी तुमच्याकडे एक बेसिक बेस असला पाहिजे. मग तो बेसिक बेस म्हणजे कोणता? कधीही तुमच्याकडे जो ब्लाऊजचा बेस बनतो तो बेस बनतो सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकायची असते. त्यानंतर 2 नंबरवरती इथून एक सरळ लाईन मार्किंग करायची, ही असते शोल्डरची लाईन. इथून कधीही आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करावं लागतं इथून. मग मुंडा मार्किंगसाठी प्रत्येक साईजनुसार सूत्र असेल ते सूत्र चार्ट तुम्हाला मिळतील. इथून जर आपण ही लाईन स्ट्रेट ड्रॉ केली, ही कोणती असते? मग छातीची लाईन. अशा पद्धतीचे तुमची ब्लाऊजची डायग्राम रेडी होत असते. ब्लाऊजची डायग्राम इथून उंची टाकली की एक लाईन ड्रॉ करायची आणि हिला पण स्ट्रेट. ही कोणती झाली? मग कमरेची लाईन. इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो. चौथा भाग का? कारण आपल्याकडे हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजमध्ये आपण फक्त कुठून मार्किंग करतो? हे बघा असं फोल्ड, म्हणजे इथून तर इथंपर्यंत मार्किंग करतोय. मग हा किती झाला? एक भाग झाला. याला जर आपण ओपन केला हा दुसरा भाग, सेम हा तिसरा भाग आणि इकडे जर आपण बघितलं तर हा चौथा भाग. जे आपण राऊंडमध्ये मेजरमेंट घेतो त्याचा चौथा भाग. सेम कमरेची प्रोसेस, कमरेचा चौथा भाग. त्यापुढे कधीही ब्लाऊजमध्ये बघा तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन दिसत असेल हे, तर बघा हे जे एक्स्ट्रा मार्जिन असतं ना याला शिलाई मार्जिन म्हणतात. मग हे किती घ्यायचं असतं? 1.5 इंच. अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची ही बेसिक डायग्राम रोज रेडी होत जाईल. आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला जे जे पॅटर्न चेंज होतील, प्रिन्स कट असेल तर कसं घ्यायचं, 4 टक्स असेल तर कसं घ्यायचं, 3 पीस प्रिन्स कट असेल तर कसं घ्यायचं, हे तुम्हाला एक्सप्लेन होईल. त्यानंतर इथून तुम्ही बघू शकता गळ्याची उंची टाकायची, हा बॉक्स तयार करायचा आणि गळ्याला आकार द्यायचा. आणि हा जो पार्ट आहे इथून आपले हुक येतील. ओके, मग कटोरी जर इथून आपण क्रॉस पट्टीचा आकार दिला, ओके फॉर एक्झाम्पल कटोरी जर आपण शिवणार तर बघा गळ्यापासून इथून कटोरीला आकार द्यावा लागेल. प्रिन्स कट शिवणार तर मुंड्यापासून इकडे प्रिन्स कटला आकार द्यावा लागेल. पण ही जी बेस म्हणजे जो बेस असतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, जसं की नाही का आपला केक बनतो, केकचा खालचा बेस सेम असतो, फक्त वरून त्याला आपण वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये तयार करतो. सेम प्रोसेस जो आपला ब्लाऊजचा बेस असेल तो हा सेम असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न तयार होणार आहेत ते कशा पद्धतीने तयार होतील ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कटिंगमध्ये क्लिअर होणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना जे पण मी बॉडी मेजरमेंट्स सांगितले सेम बॉडी मेजरमेंट्स घेऊन ठेवायचे. बॉडी मेजरमेंटसाठी लागणारे ओके, सगळ्यात आधी शोल्डर, 2 नंबर ब्लाऊजची उंची, 3 नंबर छाती, 4 नंबर कमर, 5 नंबर आहे तुमचा पुढचा गळा, टक्सची उंची, टक्सची रुंदी आणि हा झाला आता हा आहे तुमची बाही. ओके, हे एवढे मेजरमेंट्स तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. दिसतंय तुम्हाला क्लिअर? हे जे मेजरमेंट्स आहेत एवढे मेजरमेंट्स तुम्ही घेऊन ठेवायचे. ओके, हे मेजरमेंट्स तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सेम माझं जो बॉडी मेजरमेंट जसं मी घेतलं
सेम घेऊन ठेवा आणि जसे जसे आपले रेकॉर्डेड व्हिडिओ ॲड होतील तसं तसं तुम्ही बघत चला आणि बघितल्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात किंवा व्हॉट्सअपला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही विचारू शकतात. क्लिअर आहे. अशा पद्धतीने जे आपलं आजचा जो म्हणजे क्लासचा दुसरा दिवस होता, ज्याचं जे नॉलेज होतं की तुम्हाला बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि ब्लाऊज किती टाईपचे असतील आणि कसे कसे असतील. आता तुम्हाला इथं सांगितलं गळा रुंदी. ओके, ज्यांचे शोल्डर उतरतात त्यांनी ही गळा रुंदी किती घ्यायची, कशी घ्यायची, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होऊन जातील. सो अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजमध्ये योग्य पद्धतीने मेजरमेंट घेतले, तुम्हाला बोलली की जसं की आपण आपला मेन पॉईंट काय असतो ब्लाऊजमधला की योग्य पद्धतीने मापे. आता हेच मापे टाकू आपण कटिंग करताना, मग त्याच मापानुसार ब्लाऊज कटिंग होईल, ब्लाऊजमध्ये स्टिचिंग होईल आणि नंतर तो अंगात घालू तेव्हा तो फिटिंगला बसेल. क्लिअर होतं आहे तुम्हाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पाया जो असतो नाही का, आपण म्हणतो कोणत्याही गोष्टीचा पाया भक्कम असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे, मग ते काय असतं त्यानंतरच पुढे आपण प्रोसेस करू शकतो. सेम याला गृहीत धरून चला, जे मापं आपण घेतो ते म्हणजे आपला ब्लाऊजचा पाया आहे. ते जर योग्य असेल तर तुमची पुढची प्रोसेससुद्धा योग्य असेल. म्हणजे कटिंग, स्टिचिंग, फिनिशिंग आणि फिटिंग हा पॉईंट तुमचा नंतर येतो फिटिंगचा. त्याच्या आधी प्रोसेस असते आपली याच्यावरून मेजरमेंट्सवरून. सो तुम्ही मेजरमेंट्स परफेक्ट पद्धतीने घ्या. जर तुम्ही मेजरमेंट्स व्यवस्थित घेतले, भले तुमचं असू द्या किंवा कस्टमरचं असू द्या, आणि जेव्हा तुम्ही नवीन नवीन शिकत असता तेव्हा तुम्हाला फ्रीमध्ये दुसरे मेजरमेंट्स घ्यायचे, शेजारचे, रिलेटिव्हमधले, घरातले कोणी असतील, आणि नवीन नवीन पद्धतीने ट्राय करून बघायचं आहे. क्लिअर? येस. तर अशा पद्धतीने आपण हे एवढे मेजरमेंट्स घेऊन घ्यायचे आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मेजरमेंट्स घ्या प्रत्येकाने स्वतःचे. ओके, आपल्या ह्या मेथडमध्ये ब्लाऊजवरून मेजरमेंट नाही आहे. सो कोणीही ब्लाऊजवरून मेजरमेंट हा गोंधळ घालायचा नाही. क्लिअर झालं तुम्हाला? आता तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे आणि हे व्हिडिओ यूट्यूबलाच राहतील. तुम्हाला हवं तेव्हा ते हे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर आजचा पॉईंट म्हणजे जो आपलं होतं काल, जसं की आपण मटेरियल बघितलं काय काय लागणार आहे काय नाही. आज तुम्हाला सांगितलं 4 प्रकारचे ब्लाऊज असतात. प्रत्येक ब्लाऊजमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकार असतात. पण तुम्ही एक नोटीस केलं का की गळा सेम असतो, शोल्डर पट्टी, मुंढा, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, हे सगळा हा जो बेस आहे हा प्रत्येक ब्लाऊजसाठी सेम असणार आहे. क्लिअर झालं तुम्हाला? सो ज्यांना पण काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना वाटत असेल की क्लास होणार नाही किंवा आता काय होईल, सो क्लास आपला रोज होईल. रोज 3 वाजेला यूट्यूबवरती व्हिडिओज येत जातील आणि व्हिडिओज तुम्ही बघा. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. कारण जर आपलं नाही का लाईव्ह क्लास होईल, लाईव्ह क्लास आपण घेतला असता, बट त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर नाही आहे. सो मी काय बोलते ते तुम्हाला ऐकू येणार नाही आणि इथं काय शिकवते तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. तर त्यामुळे आपण ठरवलं की रेकॉर्डेड व्हिडिओ मी रोज 3 वाजेला तुम्हाला देईल आणि तुमचे आपले जे बेसिक 4 ब्लाऊज आहे ते 4 ब्लाऊज आपण ह्या क्लासमध्ये कंप्लीट करणार आहोत. क्लिअर झालं तुम्हा सगळ्यांना? ओके. बऱ्याच जणांचं असतं की हे जे बाहीचे जॉईंट असतात हे खाली वरती होतात. आता बघा हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे तर इथं तुम्हाला दिसतंय का एकसारखे जॉईंट आलेले आहेत आणि इथं 4 टक्स आहेत. फिटिंग साईड कटचा टक्स, मुंड्याचा टक्स, हुकाय पट्टीचा टक्स, हा टक्स. तर सगळ्यात आधी काल आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची म्हणजे कटिंग बघणार आहोत बॉडी मेजरमेंटवरूनच. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे हा सगळ्यात सोपा आणि खूप ट्रेंडिंग चालणारा ब्लाऊज आहे. आता जास्तीत जास्त ट्रेंडिंग प्रिन्सेस कट चालतो आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज समजला, समजून घ्या तुम्हाला बाकीचे सगळे ब्लाऊज समजले. ओके, येस. तर आजच्या आपल्या क्लासमध्ये बॉडी मेजरमेंट आणि किती प्रकारचे ब्लाऊज असतील आणि आपला ब्लाऊजचा बेस कसा असेल हे तुम्हा सगळ्यांना क्लिअर झालं असेल. तो उद्या सगळ्यांनी न्यूजपेपर, मार्कर, अशा पद्धतीची पट्टी, मेजरमेंट टेप आणि जो आर्महोल कर मी तुम्हाला दाखवला होता काल गोलपट्टी, ओके, तो घेऊन बसायचा आहे. उद्या मी जे जसं मापे सांगणार आहे व्हिडिओमध्ये सेम पद्धतीने मापे टाका. जर काही वाटलं तर तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुपला मी ऑन करणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही फोटो शेअर करू शकतात. क्लिअर झालं? ओके. तर बघा आपला आजचा क्लासचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी बस एवढंच एक्सप्लेन करायचं होतं. आता हा व्हिडिओ मी एकटीने बनवला तर किती व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीने मी एक्सप्लेन करू शकली. जर आपण लाईव्हमध्ये नाही का तुम्हाला ऑडिओ पण व्यवस्थित ऐकू येत नव्हता, माझा व्हिडिओ दिसत नव्हता, प्लस त्याच्यामध्ये भरपूर सारे स्टुडंटचे तेच मेसेज की आम्हाला ऐकू येत नाही आहे, आम्हाला दिसत नाही आहे,
किंवा म्हणजे बरेच जण असतात की ते वाईट पण कमेंट करतात, असू द्या, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. बट आपले जे क्लासमध्ये बेसिक क्लास जो आहे 4 ब्लाऊज आपण कंप्लीट करणार आहोत बघा. काहीतरी आपल्याला करायचं असेल ना तर निगेटिव्ह लोक आलेच पाहिजे आपल्या याच्यामध्ये, त्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. निगेटिव्ह लोकांमुळेच आपण पुढे जातो, हे गृहीत धरायचं आणि पुढे जायचं. सो तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे किंवा क्लास आहे तो समजला असेल पूर्णपणे. तर उद्यापासून आपलं एक एक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग असं स्टेप बाय स्टेप व्हिडिओज येतील. काही वाटलं तर तुम्ही कमेंट करा, ओके, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आजचा क्लास मी थांबवते. आपल्या क्लासचा आज दुसरा दिवस. किती प्रकारचे ब्लाऊज असतील, कसे असतात, बेस कसा असतो ब्लाऊजचा, कोणत्या भागाला काय म्हणतात, आणि त्यानंतर तुम्हाला बॉडीवरून मेजरमेंट परफेक्ट पद्धतीने कसं घ्यायचं आहे. आशा करते की तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला मला नक्की सांगा. आपला क्लास थांबणार नाहीये, भले कोणी कितीही कमेंट करू द्या, वाईट चांगल्या, किंवा कोणाला असं वाटू द्या की क्लास फ्रॉड आहे, हे आहे. भरपूर मी कमेंट बघत असते, पण आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. खरोखर ज्यांना क्लासची गरज आहे हा क्लास त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांना हे उगाच काहीतरी कमेंट करायला येतं त्यांनी हा क्लासमध्ये नाही आले तरी मला काही फरक पडणार नाही. सो तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघेल. आणि ज्यांना पण माझे क्लास आवडत असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोज 3 वाजेला आपले हे रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील, कटिंग स्टिचिंग. एनी डाऊट असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की विचारा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा क्लास कसा वाटला. थँक्यू, बाय, टेक केअर. उद्याच 3 वाजेला आपला परत एक नवीन व्हिडिओ येऊन जाईल प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा. बाय, टेक केअर.